नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे इस्रायल इराण युद्धासंदर्भातली। इस्रायल आणि यूएसच्या हल्ल्यामध्ये इराणी कमांडर ठार झाले। इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा सुद्धा मृत्यू झालाय। खामेनींचा मृत्यू झाल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे। खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं इराणी मीडियानं सुद्धा स्पष्ट केलंय। इराणमध्ये 40 दिवसांचा दुखावटा जाहीर करण्यात आलाय। इस्रायली हल्ल्यामध्ये 7 इराणच्या कमांडर्सचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळते। दरम्यान खामेनी नेमके आहेत तरी कोण, त्यांचा परिचय पाहूयात। इराणमधील दुसऱ्या सर्वात शक्तिशाली नेते म्हणून त्यांची ओळख होती। 1981 मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली। 1989 पासून सत्तेच्या सर्वोच्च पदावर ते विराजमान होते। शाह राजवटीविरुद्ध प्रदीर्घ काळ त्यांचा संघर्ष चालला। इस्लामिक क्रांतीनंतर देशाचे प्रमुख नेते म्हणून सुद्धा त्यांची निवड करण्यात आली। आणि या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीवरती आपल्या सोबत आता माहिती देण्यासाठी निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्या सोबत आहे। सतीश सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये। धन्यवाद। मला सांगा की सध्या आता ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, ही नेमकी का निर्माण झाली आणि याची दाहकता किती वाटते सर? सिद्धेश, हा जर प्रश्न तुम्ही विचाराल की ही नेमकी परिस्थिती का निर्माण झाली, तर मी म्हणेल की याच्यासाठी जास्तीत जास्त रिस्पॉन्सिबल जे आहे ते अमेरिकेची अतिमहत्वाकांक्षा, अमेरिकेची दादागिरी। शेकडो किलोमीटर इराण पासून दूर असणारा अमेरिका त्या ठिकाणी डिसाईड करतोय की इराणची एक प्रकारे न्यूक्लिअरशी संबंधित किंवा अण्वस्त्राशी संबंधित भूमिका काय असावी। बरं, तिथपर्यंतही समजू शकतो, त्याच्याही त्या ठिकाणी डिसाईड करत असतील तर हे कुठेतरी जे आहे अमेरिकेचं दादागिरीचं प्रतीक आहे। आणि त्याच अनुषंगाने जून 2025 मध्ये सुद्धा अमेरिकेने हल्ले केले होते। आणि आता जे हल्ले त्या ठिकाणी केले, तर इराणमध्ये जो अंतर्गत असंतोष आहे, त्या अंतर्गत असंतोष आपल्या बाजूने फायदा करून घ्यायचा आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे तर जे आहे हे बरोबर आहे की इराणने न्यूक्लिअर मिसाईल्स बनवू नये म्हणून त्याला त्याच्यापासून जे आहे परावृत्त करायचं। पण त्याहून महत्वाचं, इराणमध्ये जी सत्ता आहे, तिथली जी धर्माधिष्ठित राजसत्ता आहे, ती त्या ठिकाणी उलथवून टाकायची आणि या रेजिम चेंजच्या माध्यमातून अमेरिकन धार्जिनं किंवा अमेरिकेला परवडेल अशा प्रकारचा नेता त्या ठिकाणी बसवायचा, अशा प्रकारची पॉलिटिकल रणनीती त्याचबरोबर मिलिटरी रणनीती त्या ठिकाणी अमेरिकेची त्या ठिकाणी असू शकते। आणि म्हणूनच अशा प्रकारची कारवाई तो इस्रायलच्या मदतीने करतोय पश्चिम आशियामध्ये जो होल्ड आहे तो आणखी कन्सॉलिडेट करण्यासाठी। पण सतीश सर, आता एकंदरीत जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हापासून एक नानाविध चर्चा आता उदयाला येतात, त्या म्हणजे अशा की जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती आलेलं आहे, असं खरंच वाटतं का तुमच्या एकंदरीत या सगळ्या अनुभवावरून? थेरोटिकल पॉसिबिलिटी तिसऱ्या महायुद्धाची तेव्हाच त्या ठिकाणी येऊ शकते ज्यावेळेस रशिया आणि चायना फुल फ्लेज बुट्स ऑन ग्राउंड म्हणजे इराणच्या युद्धभूमीवर इराणच्या सैनिकांसोबत त्या ठिकाणी उभे राहतील। पण ही पॉसिबिलिटी मला खूप कमी वाटते यासाठी, कारण रशिया ऑलरेडी युक्रेन युद्धामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र त्याचबरोबर त्याचे जे सैनिक आहेत ते त्या ठिकाणी गुंतलेले आहेत। त्याच्यामुळे तो प्रत्यक्षरित्या इराणच्या सोबत युद्धभूमीवर उभा त्या ठिकाणी राहू शकत नाही किंवा राहणार नाही। दुसऱ्या बाजूला चायनाचा आर्थिक हित हे बरोबर इराण सोबत त्या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे, हे खरं आहे। पण इराण सोबत उभा राहून अमेरिकेसोबत पंगा घेण्याच्या ऐवजी चायना जो आहे तैवानच्या प्रश्नावरून अमेरिकेसोबत पंगा घेणं जे आहे ते प्रेफर त्या ठिकाणी करेल। म्हणून प्रत्यक्षरित्या चायना आणि रशिया युद्धभूमीवर उतरतील ही शक्यता खूप कमी आहे। हा, शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून, इंटेलिजन्स सपोर्टच्या माध्यमातून आणि आंतरराष्ट्रीय दबाव अमेरिकेविरुद्ध निर्माण करण्याच्या माध्यमातून ते इराणच्या बाजूने उभा राहतील। म्हणून ही सगळी परिस्थिती असल्यामुळे हा लढा जर त्या ठिकाणी द्यायचा असेल तर तो फक्त आणि फक्त इराणलाच त्या ठिकाणी द्यावा लागेल। इराणकडे असणारे हायपरसोनिक मिसाईल्स असतील, लेटेस्ट ड्रोन्स असतील, त्याचा वापर करून ऑलरेडी अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या वेगवेगळ्या मिलिटरी, नेव्हल आणि एअर बेसवर तो हल्ले त्या ठिकाणी करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा जे आहे अशा प्रकारचे हल्ले त्या ठिकाणी होत राहतील। पण एक मागच्या काही वर्षांच्या अनुभवावरून एक गोष्ट मात्र जी आहे वेळोवेळी त्या ठिकाणी दिसते की हे सगळे अलायन्सेस, कोएलिशन वगैरे हे चर्चेसाठी त्या ठिकाणी ठीक असतात। ज्यावेळेस स्वतःची रक्षा किंवा स्वतःची आक्रमकता दाखवायची असते त्यावेळेस तुमची कुवत किती, तुमची अवकात किती यावरच ते सगळं निर्धारित त्या ठिकाणी होत असतं। ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा भारतानं आपल्या हिमतीवर जे काही करायचं ते करून दाखवलं आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा दिसतंय की इराणच्या सोबतीला ना इस्लामिक नेटो येतोय, ना सगळी इस्लामिक राष्ट्र त्या ठिकाणी उभा राहत आहेत, ना चायना रशिया सारखं राष्ट्र जे आहे ते इराणच्या बाजूला उभा आहे। इराणला स्वतःचा लढा हा स्वतःलाच त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे। नक्कीच। पण सतीश सर, आता आपण एकंदरीतच बघितलं तर इस्रायलनं आता अमेरिकेची मदत घेतली आणि अमेरिकेची सुद्धा कारण आहेत यामागे।
आज घडीला इस्रायल आणि अमेरिका हे जगातले दोन सर्वात जवळचे मित्र, स्ट्रॅटेजिक अलाय आहेत आणि त्याचा प्रत्यय आपण मागच्या काही वर्षांमध्ये पाहिलेला आहे. मुळात तुम्ही जर रचना पाहिली, म्हणजे एकूणच पश्चिम आशियामधल्या राष्ट्रांची एकूण रचना त्या ठिकाणी पाहिली आणि थोडासा इतिहास जर पाहिला, तर इस्रायलवर जे आहे, म्हणजे इस्रायलमधल्या ज्यूजचं परसिक्युशन, एक प्रकारे प्रताडणा यहुदी लोकांची त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती अन्यायाची भावना त्यांच्यामध्ये आहेच. एवढंच नाही, 1948-49 पासून आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला, तर इस्रायल हा अशा म्हणजे या अरब देशांनी जे आहे पूर्णतः घेरलेला आहे. एवढसा इस्रायल देश जो आहे एक प्रकारे या सगळ्या अरब देशांना पुरून त्या ठिकाणी उरला, पण अशा प्रकारच्या होस्टाईल एन्व्हायरमेंटमध्ये इस्रायलचं अस्तित्व त्या ठिकाणी राहिलेलं आहे. मग पश्चिम आशियामध्ये जर त्याचा होल्ड त्याला बनवायचा असेल, पश्चिम आशियामध्ये जर वर्चस्व त्याला निर्माण करायचं असेल, तर त्याचे जे रायव्हल्स आहेत, त्याचे जे प्रतिस्पर्धी आहेत, आणि यामधला सर्वात एक महत्वाचा प्रतिस्पर्धी म्हणजे इस्लामिक राष्ट्र, शिया मुस्लिम राष्ट्र इराण आणि इराण समर्थित हिजबुल्ला, हमास आणि हुती यांचा बंदोबस्त करणं हे आवश्यक होतं. आणि मग हा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्या सोबतीला ज्यावेळेस अमेरिका त्या ठिकाणी आलं, त्याच वेळेस आपण पाहिलं की मागच्या 1.5 वर्षामध्ये किती जबरदस्त आक्रमकता इस्रायलनं त्या ठिकाणी दाखवली. म्हणजेच एक प्रकारे इराणच्या ज्या समर्थित ऑर्गनायझेशन होत्या त्यांना तर ब्लंट केलंच केलं, आणि आता इराणच्या महत्वाच्या नेत्यांचा, त्याचबरोबर इराणच्या राज्यव्यवस्थेचा खात्मा करण्यामध्ये काही अंशी जे आहे या आक्रमकतेच्या माध्यमातून इस्रायल यशस्वी होतोय. म्हणजेच आपल्या प्रतिस्पर्ध्याचा एक प्रकारे जे आहे त्यांनी त्या ठिकाणी खात्मा त्या ठिकाणी केलेला आहे आणि पश्चिम आशियामधलं आपलं वर्चस्व त्या ठिकाणी मजबूत केलेलं आहे. याच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमेरिकेच्या दबावामुळे, अमेरिकेच्या मैत्रीमुळे कधी विचारही केला नसेल ते सगळे अरब राष्ट्र जे म्हणजे पास्ट मध्ये इस्रायलच्या विरुद्ध होते, त्यापैकी बरीचशी अरब राष्ट्र अब्राहम अकॉर्ड्सच्या माध्यमातून, अमेरिकेच्या भीतीनं किंवा अमेरिकेच्या मैत्रीच्या माध्यमातून ही इस्रायलशी त्या ठिकाणी जोडली गेलेली आहेत. म्हणजे एका बाजूला आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा जो आहे पूर्ण खात्मा करणं, आणि दुसऱ्या बाजूला या इतर मुस्लिमी राष्ट्रांना जे आहे अमेरिकेच्या मदतीनं आपल्या सोबतीला युतीमध्ये त्या ठिकाणी आणणं आणि याच्या माध्यमातून पश्चिम आशियामध्ये आपलं वर्चस्व मजबूत करणं, ही रणनीती आता इस्रायलची या सगळ्या गोष्टींमधून सक्सेसफुल होताना आपल्याला दिसतीये. नक्कीच. सतीश सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. एक अपडेट आलेली आहे या युद्धासंदर्भामधली, कारण आता सध्या इराण आणि इस्रायल संदर्भातली ही एक मोठी अपडेट आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात येते असं सुद्धा आता बोललं जाते. आता मोज्तबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते असतील असं सुद्धा आता सांगण्यात येत आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते म्हणून आता निवड करण्यात आलेली आहे. आता मोज्तबा खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते असणार आहेत. या संदर्भामध्ये मी सतीश सर तुमच्याकडे येणार आहे. आता खामेनींचा खात्मा केला, सगळ्या गोष्टी झाल्या, याच्यानंतरचं पुढचं राजकीय आणि एकंदरीतच सर्व देशासाठी पुढचं पाऊल म्हणून आता नव्या अधिकाऱ्याची नेमणूक खामेनी सुद्धा सगळं नेतृत्व सक्षमपणे करू शकतात असं वाटतं तुम्हाला? बघा, मागच्या काही तासांमध्ये जे आहे आयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काही महत्वाचे IRGC कमांडर आणि इनफॅक्ट IRGCचा कमांडर इन चीफ याचा सुद्धा खात्मा करण्यामध्ये इस्रायल आणि अमेरिकेला यश मिळालेलं आहे. एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो मोराल ऑफ द ट्रूप्स, त्यांचं त्या सैनिकांचं जे आहे मनोधैर्य खचू नये आणि इराण जो आहे लढा देतोय हे दाखवण्यासाठी इमिजिएटली IRGCचे कमांडर इन चीफ म्हणून ब्रिगेडियर जनरल वाहिदी यांची नियुक्ती झाली आणि तशा प्रकारची घोषणा सुद्धा केली. आयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा झाला तरी सुद्धा जे आहे आमच्या लढ्याला कुठेही एक प्रकारे जे आहे तडा गेला नाही हे दाखवण्यासाठी इमिजिएटली आणि ऑलरेडी त्यांच्या नियमाच्या अनुसार सुद्धा या धर्मसत्ताक राजसत्ता जी पद्धती आहे त्यांच्या नियमाच्या अनुसार सुद्धा जे आहे तशा प्रकारची सिस्टम आहे आणि त्या सिस्टमच्या अनुसार आता पुढचा सक्सेसर म्हणजेच एक प्रकारे पुढचा ची जागा कोण घेणार हे त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि तीच जी बातमी येते की मोज्तबा खामेनी हा जो आहे आयातुल्ला अली खामेनीचा सुपुत्र आहे आणि तो त्यांची जागा घेईल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते. अजूनही ऑफिशियली ते डिक्लेअर केलं नाही. दोन गोष्टी आहेत, बहुतेक ते ऑफिशियली डिक्लेअर त्या ठिकाणी करणारही नाही ते यासाठी, कारण जर डिक्लेअर केलं तर इमिजिएटली अमेरिका आणि इस्रायल त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील. पण डिक्लेअर केला तर फायदा हा आहे की मनोधैर्य जे आहे ते इराणचं आणि या अमेरिकेविरुद्ध लढ्याचं जे आहे ते त्या ठिकाणी बरकरार राहील. पण सतीश सर, यामध्ये आणखी एक प्रामुख्यानं या हल्ल्यामागचं कारण समजलं जातं ते म्हणजे अण्वस्त्रांचं. कारण इराणने असा दावा केला होता की जगातलं सर्वाधिक सक्षम आणि अतिशय शक्तिशाली असं अण्वस्त्र आमच्या देशामध्ये तयार होत आहे अशा चर्चा होत्या. आणि या चर्चांना कुठेतरी फाटा देण्याचं काम अमेरिकेनं केलं. अमेरिकेनं या सगळ्यामध्ये एंट्री घेतली आणि नंतर अमेरिकेला जे साध्य करायचं होतं ते आता अमेरिका करते. याकडे कसं बघायचं की फक्त अण्वस्त्र हेच प्रमुख कारण आहे या हल्ल्यामागे? काय कारण आहेत अजून? अण्वस्त्रांची निर्मिती इराण सारख्या देशानं करू नये हे एक कारण होतं, पण जसं मी सांगितलं की दोन महत्वाचे उद्दिष्ट या कॅम्पेनमध्ये होते. एक,
इराणनं अण्वस्त्रांची निर्मिती करू नये आणि दुसरं माझ्या मते ते राजकीय आणि महत्वाचं कारण अमेरिकेच्या या कॅम्पेनमध्ये होतं आणि ते म्हणजे तिथला सत्ता पालट. ही धर्मसत्ता राजसत्ता पद्धती जी आहे उलटवून टाकणं आणि 1979च्या आधी ज्या प्रकारे इराणची राजवट ही अमेरिकेला फेवरेबल अशी होती तशाच प्रकारची राजवट मग ती राजेशाही पद्धतीनं असो किंवा डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट असो या पद्धतीनं आणणं. न्यूक्लिअर वेपन्स विषयी जर बोलायचं असेल तर येस, मागच्या काही काळामध्ये आपण जर इराणचा त्या ठिकाणी विचार केला तर रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल युरॅनियम जे आहे त्या युरॅनियमला प्युरिफाय करणं, थोडक्यात त्याला आपण संवर्धन किंवा एनरिचमेंट, मग ही एनरिचमेंटची पातळी जी आहे न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये तो वाढवत जात होता. ज्या बातम्या येत होत्या त्याच्यानुसार ऑलरेडी 60% सुद्धा जास्त युरॅनियमचं एनरिचमेंट करण्यामध्ये, तशा प्रकारची टेक्नॉलॉजी हासिल करण्यामध्ये इराणला यश मिळालं होतं. आणि हा जर प्रोग्रेस असाच चालू राहिला असता आणि हे 80 ते 90% युरॅनियमचं एनरिचमेंट करण्यामध्ये इराणला जर यश त्या ठिकाणी प्राप्त झालं तर त्याचा पुढचा टप्पा म्हणजे युरॅनियम